विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडग मध्ये बनावट पोलिसांचा सुळसुळाट, वृद्धाला गंडा, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल। मिरज तालुक्यातील बेडग येथे पायी चालत जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीस पोलीस असल्याचे भासून त्यांच्याकडील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना घडली आहे। याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता बेडग येथील स्थानक पोस्ती जवळील कॅनल जवळ ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध घेत आहेत। बाळासाहेब दत्तू सानप, वय वर्ष 77, राहणार सानप पोस्ती बेडग यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांची 10 ग्रॅम वजनाचे सोन्याची चेन व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला आहे। याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी सानप हे बेडग मंगसुळी रोडवर असलेल्या कॅनल जवळ पायी चालत फिरण्यासाठी गेले होते। यावेळी एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या जवळ आला। त्याने पोलीस असल्याचे सानप यांना सांगितले। एवढे सोने घालून फिरायला यायचे नाही, तुमच्या गळ्यातील चेन व हातातील अंगठी काढा, मी तुम्हाला ती कागदामध्ये पुडी बांधून देतो असे सांगितले। सानप यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व हातातील 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून सदर अज्ञात चोरट्याकडे दिली। त्याने कागदाची एक पुडी बांधून सानप यांच्या हातात दिली। सानप यांनी ती पुडी त्यांच्या खिशामध्ये ठेवली। यानंतर दुचाकीवरील चोरटा तिथून निघून गेला। सानप यांनी घरी परत येत असताना खिशातील पुडी काढून उघडून बघितली असता त्यामध्ये सोन्याचे दागिने नसून खडे असल्याचे आढळून आले। सदर चोरट्याने हात चालाकी करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सानप यांनी पोलिसात धाव घेतली आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत।